ह्या आजी आल्या सकाळी सकाळी 8 वाजता जेवतात बघा. कशा पहिले जुने माणसं होते. हे काय आमचं घर आहे बरं काय गावाकडचं. काय आता गरिबीचा मामला आपला. आपण काय एवढे हेत काय. काय करायला तू बाई. गॅस पेटवून दे मला. गॅस तुम्हाला गॅस पेटवता येत नाही. नाही येत मला. आता काय ताणच आहे गॅस कुणाला पेटवता येत नाही हो. आता काय करावा. करते बाई गॅस चालू. मी ह्याला गॅस बी चालू करायच नाही. चहा करायचा आहे ना. हो ह्याच्यात साखरपत्ती मला सापडत नाही. त्या तिथं डबा हाय. कुठे त्या खाली काढून ठेवलाय. ह्यो हा तिथं सुटय. बर सुट टाकून सुंठ चहा बनवायचा का. हो तुम्ही सोडा. करता हा आता बोल नका बंद करू नका. ह्यो चहा साखरपत्ती हे डबा ह्यो का ह्यो आमच्या घरचा डबा. काय करावं लय आपला गरिबी परपंच आपला. हे नुसतं दाखवायचं नाही बरं का. आपला खरंच रेल गरिबी परपंच आहे आपला. आता बघायचं. हाय का आता. हो ह्यो काय चहा पत्ती टाकून चहा त्याने दिकाशेन. हा दूध नाही काही नाही. म्हैस नाही काही नाही. शेळ्या 2 शेळीचं दूध आवडत नाही. हा चहा प्यायला ते काय तिथं बसेल गावाकडे आले मला लय करमत हो इथं. येत जा ना मग असेच. करमत इथं गावाकडे आलं की. ह्या घरासारखा आनंद वाटत नाही मला. सरापाच्या घरात आनंद नाही. फक्त सुख असावा हो आणि आनंद असावा. माणसं एकत्रित असावा. हो मग कुठे बी सुख आहे. असले छपरात सुख आहे, पत्र्यात सुख आहे, झोपडात सुख आहे. फक्त माणसं व्यवस्थित असावात. माणसात माणसं राहावत. माणसानं माणसाला ओळखावा. मग माणसाला सुख आहे, आनंद आहे. आनंद आहे. हे आमचं घर असलं पण आमच्या इतका आनंदच कुणाला हा. नाही. इतका आनंद आहे पांडुरंगा लय आपल्याला. आणि असं घराचा विषय घेऊ नका कुणी बी. फक्त काय करा माणसं आणि माणसं ओळखा. हा हो झालं सगळं रेडी. ह्याला काय म्हणतात ह्याला. सूट सूट सूट. हो का. आता त्याला सुट कोणी म्हणी ना. पण अद्रकीचं नाव अद्रक अद्रक ती अद्रक आता झाली पण ती आता सूट म्हणतात त्याला. सुंट वडे. ह्या काही चहा आमचा डिकाशन चहा त्यात टाकली सुंट सूट. ते म्हणतात सूट तर सूट. मागाली माणसं अशीच होती ग. सूट. तेव्हा का ते आजी रोज मागून भाकरी खात्यात. सगळ्या गावात फिरून आलेत आता. कुणाकोण काय काय आणले त्यांचं. सकाळी 7 वाजल्यापासून तोड सुरू आहे. चावत नाही तरी. हो साखर टाकली. सगळं गावातलं आमचं एकच घर आहे एवढंच. सगळ्यांनी बाहेर जाऊन घरं बांधले तर. आणि आमचं घर असंच आहे. हो काय हे आमच्या शेजारी मोठा महाराजाचा मठ आहे. उंची मठ आहे म्हणून आम्हाला घर सोडून जाऊ वाटाना मठामुळं. इथंच करमत आहे. तिकडं शेतात करमत नाही. ह्या आजीला बघा शुगर नाही, BP नाही, काय नाही. 2 घरं मागून येतात. मग ह्यालाच म्हणतात बघा मोठ्याला खाऊ देत नाही, गरीबाला मिळत नाही. ह्यांनी आता सध्या 4 घरं मागून आलेत माझ्या समोर. आणि ते सकाळपासून त्यांनी शिळी भाकर खाल्ली पण रात्रीचीच वाढली लोकांनी. त्यांना शिळी भाकर खाऊन बसले त्या आजी. त्यांना कुणी नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, कुणी नाही. राम राम राम. लय कंटाळा आलाय मला तर. आता जायचं आहे. बाजार आहे आज. गरीबाचाच आदर होतो बघा. गरीबाच्या घरी आदर होतो गरीबाचा. हे आजीचा आदर लय करतात. रोज तिथं येऊन म्हातारी इथंच बसतात त्या आजी. आणि इथं चहा पाणी जेवण करतात. इथं बसतात बोलतात. त्यांचं चालूच आहे त्यांचं खायचं तोंड चालू. मोठ्या घरी आणि नाश्ता करायला तेलाचं खाल्लं तर खावा ना. ह्या शिळी भाकर चावून खात्यात आहे बसून बघा.
घरी चुलत पिटवीत नाहीत, कोणाच्या बी असं गेलं की चहा पाणी करून येतात ते. होत बी नाही त्यांना काय, आता चूल नाही गॅस नाही काही नाही, आपलं खात्यात मागून. ह्या गावची लेक मातीत त्या, त्याच्यामुळे ते सगळ्याला भाऊ दादा म्हणून चांगलं जगतात. पण एवढं बघा त्यांना शुगर नाही, बीपी नाही, काय आजार नाही, काय नाही, टकाटक आहेत आजी. कुठे चहा आपल्याला, हो काय मला दिला एक डिकाशीन चहा. आता त्यांनी त्यांना डिकाशीन चहा घेतला. देवपूजा झाली बघा. हे देवघर बघा आपला, हे परपांच्या मोठ्या जाऊबाई राहतात ना घरी, त्याच्यामुळे हो काय त्यांचा परपांच्या ह्याच्यात लय आनंद आहे त्यांना. आरशेशीत कच्चा आनंद घेता बंगल्यात, एवढा आनंद नाही त्या. बघा त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद बघा.